माझा पहिला शो 86 मध्ये हां. हाँगकाँगला आर डी बर्मन आशा भोसले नाही. हं, हं. तर गाणी वगैरे होत होती आणि असं सेट होतं की ह्या गाणं पिया तू अब तो आजा हे 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 मोनिका आणि पंचमदा येणार होते ऑडियन्समधून. एक ओव्हल शेप असा स्टेडियम होतं. हं, हं. तिकडून बाउन्सर्स बरोबर ऑडियन्समधून मोनिका सगळ्यांना हात मिळत मिळत येणार मिळत होते, हां. असं प्लॅनिंग होतं. हं, तर म्हटलं यांचा मोनिका पहिला आला नाही हं. आणि माझी ती सवय. हाँगकाँगला गेलो आशाजींचा पहिला शो, माईक ऑन होता. म्हटलं काहीतरी गोंधळ. मी मोनिका आणि येईपर्यंत मोनिका मोनिका आ, 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 आशाजी कंटिन्यू आणि मी मोनिका मोनिका करत करत जवळ आले ना पंचमदा त्यांचा माईक खेचला. म्हटलं येलो मेरा माईक बंद रखा था. तर फक्त पंचमदांना माहिती आहे की कोणतरी माझा आवाजात बोलतोय. ऑडियन्सला कळलं नाही, आशाजींना पण माहित नाही. हं. तर हे जे स्टेजवर जे तयारी लागते ना, हं. किंवा कधी कधी एखादा गायकाचा अचानक त्यावेळेला हे टीमवर्क आहे. मी बरोबर. प्लेबॅक सिंगर म्हणून मी माझे जे को सिंगर्स आहेत म्हणजे स्टेजवर गाणारे हं, हं. ते पण फार चांगले आहेत. फक्त देवानं त्यांना प्लेबॅक सिंगर नाही, तर त्यांच्यासाठी पण कोरस गातो. पण हे काय ना, तुम्ही स्टेजबद्दल म्हणाला तर स्टेजवर ह्या 2-4 गोष्टी लक्षात लक्षात ठेवून कधी performance. तुमच्याही वर अशी पाळी येईल. हो. आता काय झालं, एकदा आशाजींचा आम्ही पुण्याला आर्मीसाठी शो करत होतो हं. आणि इथून मुंबईहून पुण्याला पोहोचेपर्यंत आशाजींचा आवाज टोटल म्हणजे असं झालं. हो. आणि माझा आवाज बसला, मी कसं काढणार. तर आम्ही सगळं त्यांना धीर द्यायचा प्रयत्न. आशाजी काळजी करू नका, होईल. हं. मला आई काळजी करू नका हो. काय काळजी करू नका, तू गाणार माझी गाणी. म्हटलं हो गाणार. आणि तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे आज त्या नाही आहेत प्रूव्ह करायला, पण म्युझिशियन नव्हते त्या गात होत्या आणि मी त्यांच्या थोडंसं 2 पावलं मागे येऊन सगळी गाणी इन्क्लुडिंग उमराव जान मी सॉफ्ट गात होतो आणि त्या पण गात होत्या. आर्मीला माहिती होतं की आज आवाज. शेवटच्या 4 गाण्यात त्यांचा आवाज खुलला आणि त्यांचा मुलगा आनंद, तो त्यावेळेला दुबईला होता. आल्यानंतर आनंद, या मुलाने आज वाचवला रे मला परवा. दुसरा कोणी असताना तर विंग्समध्ये माझी मजा घेतली असते. तर असे आणि किंवा तुम्ही त्यांचा आवाज हे केला होता? नाही, मी माझ्या आवाजात. तुमच्या आवाजात. पण ओके. शो कॅन्सल होऊ नये म्हणून त्यांना वरच्या लाईन्सना त्रास होत्या, फक्त मला असं करायचं, मग मी त्या लाऊड गायचो. बाकी जिकडे त्यांचा आवाज नॉर्मल, हे म्हणजे फार टेक्निक पण हे किती ऑन कठीण द आहे, स्पॉट. ऑन द स्पॉट. जिकडे त्यांचा लो नोट्सचा व्हॉइस चांगला तिकडे मी गप्प राहायचो. आणि आशा भोसलेंसोबत अशा पद्धतीने हां. गायचं. आणि दुसरं, अमितजींनी जेव्हा मला ऐकला फर्स्ट टाइम, तेव्हा म्हणजे लांब गोष्ट आहे, पण मला शशी कपूर साहेब घेऊन गेले ऐकायला. अमितजी, सुदेश भोसले. तर मी साक्षात अमिताभ बच्चनना बघतो. सर नमस्ते. अरे भैया, हमारी आपकी आवाज़ें तो बहुत मिलती जुलती, मुझे तो पता ही नहीं चला ये गाना मैंने कब गाया. हे त्यांचं फर्स्ट रिॲक्शन. आणि मला अब मेरे हर शो में सुदेश रहेगा. अमेरिकेला कैक शोज असे आहेत, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो. अमितजी गात आहेत ते किशोरदांचं गाणं ना, देखा ना हाय रे सोचा, ते कसं गाणं, अरे देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रद्दी निशाने पे जान. आणि हे सगळं मी विंग्समधून त्यांना लिपसिंग करायचं. ते स्वतः उत्तम गातात, हो, तरी हो. पण तेवढं सुदेश मेरे साथ गाते राहणार. आणि तुम्ही बरेच हे बघाल व्हिडिओज वगैरे, आम्ही दोघंही स्टेजवर, मी त्यांच्या आवाज गातो ते त्यांच्यावर, म्हणजे त्यांना माझ्याबद्दल एवढा म्हणजे विश्वास होता. आणि एक मला कोणीतरी अचानक व्हिडिओ पाहिला माझा, जुम्माचो, अरे हो जुम्मा फेमस झालं ना. तर एक आय लव्ह मुंबई म्हणून विलासराव साहेब देशमुख मुख्यमंत्री, तेव्हा या सगळ्या चौपाट्यांवर 4 ठिकाणी का 10 ठिकाणी महाराष्ट्रात एका ठिकाणी आपल्या मुंबईत शो होतं. तेव्हा एका शोमध्ये ते म्युझिक सुरू, डेंग डेंग डे डेंग डेंग डे डेंग डेंग, आणि अमितजीनं माझ्या हातात माईक दिला आणि सगळा डायलॉग मी बोललो, अरे ओ जुम्मा मेरी जाने मान जान. आणि मग जुम्मा चुम्मा तिथून त्यांनी जॉईन केलं. तर ह्या चुका बऱ्याच घडतात, आजही घडतात. आणि आता तर कधी कधी ना म्हणतो ना मी, ब्लँक होऊन जातो. अच्छा. पण त्यावेळेला कोण ना कोणतरी मदत सावरतं. करतं.
तेच तर टीमवर्क असतं ना. टीम मला हे ऐकायला आवडेल की झुमा चुम्मा विषयी कारण तो एक काय म्हणतात म्हणजे आजची पिढी म्हणजे आमच्या नंतरची पण आमची मुलं बिलं त्या पिढीलाही ते गाणं आवडतं तितकंच त्याच्यावर ते ठेका धरतात. या गाण्याची मला स्टोरी ऐकायला आवडेल कशा पद्धतीने जेव्हा अमितजींनी पहिल्यांदा ते ऐकलं होतं तुम्ही गायल्यानंतर तर तुम्हाला सांगतो ते गाणं आत्ता फेब्रुवारीला 35 वर्ष झाली हो आणि आजही ते गाणं तेवढंच ताजं आहे. मी मुंबईत असो, महाराष्ट्रात असो, भारतात असो का पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात असो, मी स्टेजवर आलो की आवाज यायलाच पाहिजे अर्जुन. झुमा चुम्मा तर मी म्हणतो ना, लक्ष्मीकांतजी, प्यारेलालजी, बक्षी साहेब, त्यांच्यावर तुम्ही बरीच कामं केली आहेत हो, ना. हां. मी पंचमदा, कल्याणजी आनंदजी, बप्पीदा, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राजेश रोशन यांच्यावर खूप आणि इवन नवीन पिढी शंकर एहसान लॉय, नंतर विशाल शेखर, हे जेवढे नवीन आहेत आता नवीन आहेत सगळे प्रीतम दास सगळ्यांबरोबर काय. पण काय झालं ते मी एक अजुबा चित्रपटासाठी गात होतो एक गाणं, या अली मेरा नाम है. तर लक्ष्मीकांत प्यारेलाल म्युझिक डायरेक्टर होते आणि शशी कपूर डायरेक्टर होते अजुबाचे. हां. तर लक्ष्मीजींनी म्हणजे ह्या मी 1000 वेळा सांगितलं तरी पण आज सांगतो की गाणं रेकॉर्ड होताना रिहर्सल चालू असताना ये लड़का जो है वो बहुत अच्छी अमित जी की साउंड बनाता है शशी कपूर ने. तो बोला हाँ सुनाइए. तो ते जे माझं गाणं होतं ना, या अली मेरा नाम है अली, या अली मेरा नाम है अली. तर त्यांनी म्हटलं मी ते कागद दिलं, या अली मेरा नाम है अली, रहता हूँ मैं कहाँ मस्जिद वाली खली. शशि बोले लक्ष्मी जी परसों वाला गाना अमित जी से नहीं, इन्हीं से कराएंगे. तर त्यांच्या डोक्यात आलं की एका ॲक्टरच्या आवाजात गाणं आपण रेकॉर्ड करू आणि ते मी गाणं गायलो. मग ते मोहम्मद अजीज अहमद, अरे ताजुब है तूने प्यार नहीं किया, नाही तूने दिल नहीं किया, अरे नाही दिया ना असं. आणि हे जेव्हा अमितजीने ऐकलं तेव्हा ते म्हणाले अरे ये कौन है यार मिला. आणि मग लक्ष्मीकांतजींच्या डोक्यात आलं की अरे हा एवढा हुबेहूब गाण्यात सुद्धा साऊंड करतो आणि स्वतः बच्चन साहेब ओळखू शकले. मग त्यांनी हे जुम्मा चुम्मा, अरे ओ जुम्मा मेरी जाने मन, मला घरी बोलवलं बोले अरे ओ जुम्मा वो कैसे बोले, अरे ओ जुम्मा. तर असं अगोदर दोन म्हणजे खूप दिवस गेलो, दोन लाईनी लिहित लक्ष्मीजी लिहिली. बोले मैंने मुखडा लिखा है, तो जुम्मा चुम्मा दे दे वो कैसे, जुम्मा चुम्मा दे दे. आणि मग बक्षी साहेबांनी अंतरे लिहिले आणि गाणं जेव्हा तयार झालं तेव्हा अमितजींना बोलवलं लक्ष्मीजींच्या म्युझिक रूम. आणि तेव्हा माझी एवढी ओळख पण नव्हती, म्हणजे ती म्हणतात भीतीपेक्षा दहशत होती ती अशी बघायची असे. तर त्यांच्या समोर मी एकटा आणि लक्ष्मीजी, प्यारेजी, सगळे म्युझिशियन डायरेक्ट गायलो मी असं विदाउट मायक्रोफोन. व्हेरी गुड टेक करलो. म्हणजे त्यांनी ऐकता क्षणी अप्रूव्ह केलं. आणि एक गोष्ट सांगतो, त्यात एक किस्सा आहे, एक लाईन आहे, चुम्मा दे 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 चुम्मा दे 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 चुम्मा दे 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 चुम्मा दे. तर ते अमित जी बोले सर मैं बाहर किसी देश में था, शायद साउथ अफ्रीका में, वहाँ एक पब में बैठा था और एक सिंगर गा रही थी, लोग अपना काम चल रहा था, अचानक दूसरे सिंगर ने रई ला ला दई दारा दारा रई दे दे तेरी दे. और सर क्या बताऊं आपको, सारा क्राउड फ्लोर पे आ गया. तो अचानक आमच्यामधून कोणीतरी बोला चुम्मा दे 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 चुम्मा दे. तर हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हे चुम्मा दे. तर मेन आणि त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगतो या निमित्ताने. ते गाणं जेव्हा रेकॉर्डिंग सुरू होतं ना, ते एवढे एक्सायटेड होते की त्यांचं तिकडे शूटिंग चालू होतं मेहबूब स्टुडिओ. प्रत्येक ब्रेकमध्ये येऊन ते ऐकत असत आणि मी प्रचंड घाबरलो होतो. आणि त्याच्यानंतर मी बघितलं प्रत्येक गाण्यात जुम्मा चुम्मा नंतर ये एक पंजाबण कुड़ी पंजाबण सोना सोना, नंतर शावा शावा मे, नंतर बडे मियाँ छोटे मियाँ, अकेला, 2-3 प्रत्येक गाण्यात अमितजी मला ऐकायला यायचे. आणि जी गाणी आहेत ना
शावा शावा सोना सोना, म्युझिक डायरेक्टर आहे ना हम्म. तो बाजूला बसायचा. अमितजी मला सांगायचे, सुदेश मुझे यहाँ ऐसे चाहिए, ये ऐसे चाहिए. आणि जसं शावा शाहमध्ये, सुदेश ये बहुत ग्रैंड स्केल पे शूटिंग हो रहा है, स्पेन से लड़की आ रही है और फुल मूड में हूँ मैं, तो समझ गए ना कैसे गाना. तो असं. आणि मेरी मखणा जे आहे ना बागवान मधलं, हो हो, हां पण त्याच्यात अमितजींनी पण गायली आहेत ना हां, दोन त्यांनी गाणी? ते चली चली आणि मैं यहाँ तू वहाँ ते आम्ही जे- आणि ते मेरी मखणा मेरी सोणीये चन बलिये सोनी तेरी चाल सोनी वे लगदी कमाल सोनी वे, ते मी गायलं. हो. त्या एका गाण्याला अमितजी नव्हते मुंबईत.